पुण्यातील मध्यवर्ती आणि सदैव गजबजलेल्या डेक्कन परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ड्रिंक अँड ड्राईव्हची एक थरारक आणि भयंकर घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत बेधुंद असलेल्या एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या अतिवेगात असलेल्या कारवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर ही सुसाट कार थेट गरवारे पुलाचे लोखंडी रेलिंग तोडून खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा मोठा आवाज होऊन संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने पुण्यातील रस्ते सुरक्षिततेचा आणि रात्रीच्या वेळी चालणाऱ्या हुल्लडबाजीचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आणलाय. मिळालेल्या माहितीनुसार ही थरारक घटना 25 मे रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडली. आरोपी तरुण जंगली महाराज रस्त्याने डेक्कन जिमखाना बाजूकडून जात होता. रात्रीची वेळ असल्याने रस्ते मोकळे असल्याचा गैरफायदा घेत त्याने आपल्या ताब्यातील कार क्रमांक MH31FR 5863 अत्यंत बेदरकारपणे आणि वेगाने चालवली होती. तो डेक्कन जिमखाना जवळील गरवारे पुलावरून गुडलक चौकाच्या दिशेने जात असताना अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलेली ही सुसाट कार गरवारे पुलाच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या रेलिंगच्या जाऊन जोरदार धडकली. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की कार रेलिंग तोडून थेट पुलाच्या पलीकडे खाली कोसळली. अपघात घडला तेव्हा जरी मध्यरात्र झालेली असली तरी डेक्कन हा पुण्याचा मध्यवर्ती भाग असल्याने तिथे नेहमीच काही प्रमाणात वर्दळ असते. कार पुलावरून खाली कोसळताच एका मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला. हा आवाज ऐकून आजूबाजूला असलेले नागरिक, स्थानिक व्यावसायिक आणि इतर वाहन चालक घटनास्थळाच्या दिशेने धावले. काही वेळातच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. सुदैवाने कार ज्या ठिकाणी पडली तिथे त्या क्षणी कोणीही उभं नव्हतं किंवा इतर कोणतेही वाहन जात नव्हते. अन्यथा पुण्यात आणखीन एक मोठा जीवघेणा अपघात घडला असता. या अपघातात सुदैवाने चालक वगळता इतर कोणीही जखमी झालेले नाही. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधील चालकाला बाहेर काढून ताब्यात घेतलं. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या 19 वर्षीय चालकाचे नाव अथर्व अमित जैन असल्याचं निष्पन्न झालंय. अपघाताच्या वेळी अथर्व हा पूर्णपणे दारूच्या नशेत होता आणि याच नशेत त्याने अतिवेगाने गाडी चालवून हा भीषण अपघात घडवून आणल्याचं स्पष्ट झालंय. डेक्कन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघातग्रस्त कार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे म्हणजेच पुलाच्या रेलिंगचे नुकसान करून लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी आरोपी अथर्व अमित जैन याच्या विरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली असून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही काळापासून पुण्यातील रस्त्यांवर श्रीमंत आणि बेजबाबदार तरुणांकडून मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यांवर अशा प्रकारे बेजबाबदारपणे वाहने चालवून निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हुल्लडबाजांमुळे पुणेकरांमध्ये आता प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून अशा मद्यपी वाहन चालकांवर कठोर आणि नमुना दाखल ठरेल अशी कारवाई करावी अशी मागणी आता पुणेकरांकडून जोर धरू लागली आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.